नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहोत तमिळनाडूच्या करंडई या छोट्याशा गावामध्ये. इथे जैन तीर्थंकर कुंथुनाथ भगवंताचं अतिशय प्राचीन असं जुनं मंदिर आहे आणि हे मंदिराचं बांधकाम जवळपास 500 ते 600 वर्ष जुनं असल्याचा अंदाज आहे. माफ करा, 1300 वर्ष जुनं मंदिर आहे. आणि हा सभामंडप बघता भव्य असा सभामंडप आहे. इथे शांती मंडपम लिहिलेलं आहे. इथं बघा, महाअभिषेकाचा मंडप आहे. इथे तीर्थंकरांचा अभिषेक इथे होतो. आणि मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये कुंथुनाथ भगवंतांची अतिशय मनोहारी अशी प्राचीन मूर्ती आहे. ती सुद्धा तुम्हाला मी लवकरच दाखवेल. आणि हा ध्वजस्तंभ तुम्ही बघू शकता. टिपिकल असं एक दाक्षिणात्य पद्धतीचं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर असं तमिळ संस्कृती यामध्ये तुम्हाला दिसून येते. आणि या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कुंथुनाथ भगवंतांची खूप मोठी प्राचीन मूर्ती आहे. आणि इकडे बघाल तर तुम्ही कुष्मांडिनी देवीचं एक वेगळं मंदिर आहे आणि सेपरेट असं अतिशय छान आणि सुंदर असं नक्षीकाम या मंदिरावर केलेलं आहे. आणि मंदिराच्या ह्या वरच्या सरफेसवर बघा, सिलिंगवरती पेंटिंग केलेली आहे. ही पेंटिंग जी आहे ना, ही तीर्थंकरांचा पूर्ण इतिहास दर्शविते. आता तुम्ही इथे बघू शकता, तीर्थंकरांचा चामर ढळताना एक आहे. इथे राजे दर्शनासाठी येतात असं दाखवण्यात आलेलं आहे. आणि इथे बघा, तीर्थंकरांचा मला शक्यता पूर्णपणे माहिती नाही आहे, पण मी घेईल याबद्दल माहिती आणखी. आणि तुम्ही इकडे बघू शकतात की हा गोपुरम आहे, म्हणजे मंदिराचा गेट एंट्री. ही अतिशय सुंदर अशी गेट एंट्री आहे बघा इथे. आणि इकडे बघा तुम्ही, हे आदिनाथ भगवंताचं छोटंसं मंदिर आहे आणि ह्याची सुंदर कलाकृती बघा. आणि हा समोरच मंदिराच्या समोर मानस्तंभ आहे. मानस्तंभाच्या समोर तीर्थंकर श्री आदिनाथ भगवंतांचं छान आणि असं सुंदर मंदिर आहे. आणि मंदिराच्या शिखरावरती सुद्धा तीर्थंकरांच्या मूर्त्या आहेत बघा. आणि इकडे बघू शकता तुम्ही, हे आहे कुंथुनाथ भगवंतांचं मंदिराचा गाभारा. आणि चला आणखी तुम्हाला दाखवतो.